नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी खेड्यात सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर या दोन्हीच्या टोकावर एक चक्राकार दाब तयार झालेला आहे आणि दुसरा चक्राकार दाब हा मुंबई सांगली त्या आसपास अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार दाब तयार झाला आहे आणि तो दाब हा आज 22 तारखेला तयार झालेला आहे. तो 23 तारखेला हा मुंबईच्या पृष्ठभागावर आतमध्ये येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसात तुफानाचा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडण्याचा अंदाज आहे. तरी आपण पुढील जिल्हे पहा. तर आज अरबी समुद्रामध्ये जो चक्राकार दाब तयार झालेला आहे, तो चक्राकार दाब हा मुंबई, सांगली या भागामध्ये पृष्ठभागावर येत आहे, महाराष्ट्रामध्ये येत आहे. त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. रत्नागिरी, दापोली, सातारा, अकलूज, सोलापूर, अहमदनगर, बीड, संभाजीनगर, मालेगाव, लोणार, लातूर, नांदेड, पुसद, अकोला, अमरावती, जळगाव, मालेगाव या भागामध्ये तुफानाचा पाऊस 22 तारखेला पडणार आहे. आणि हाच पाऊस नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे कापसी येत्या 22 तारखेला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 23 तारखेला देखील विदर्भ साईडला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. नागपूर, गोंदिया, कापसी, वर्धा, अमरावती, अकोला, लोणार या भागामध्ये 23 तारखेला देखील हा पाऊस राहणार आहे. आणि हाच पाऊस 23 तारखेला 4च्या टायमाला अमरावती, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, पुसद, लोणार, नांदेड, लातूर, बीड या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस अहमदनगर, अकलूज, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली, पुणे तसेच नाशिकचा काही भाग, मुंबई, पालघर या ठिकाणी देखील चांगला जोरदार होणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र एकदम ढगफुटी सदृश पाऊस हा या जिल्ह्यामध्ये होणार आहे. पंढरपूर, इंदापूर, बार्शी यामध्ये एकदम अति जोरदार पाऊस होणार आहे. तसेच बीड, गेवराई या ठिकाणी देखील एकदम तुफान असा पाऊस होणार आहे. आणि बीडमधील परळी, अहमदपूर या ठिकाणी 23 तारखेला एकदम अति तुफान असा पाऊस होणार आहे. एक ढगफुटी सदृश पाऊस होण्याचा अंदाज आहे 23 तारखेला 4च्या टायमाला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 4 वाजल्यापासून ते रात्री 7, 8, 9 वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. पाहतात शेतकरी मित्र, पुढील 2 दिवस म्हणजे 22 आणि 23 तारखे एकदम तुफान असा पाऊस या जिल्ह्यामध्ये होण्याचा अंदाज आहे. पंढरपूर, बार्शी, तुळजापूर तसेच इंदापूर, बार्शी या ठिकाणी तुफान असा पाऊस होणार आहे. तसेच इकडे पाहिला असता अहमदनगरचा काही भाग, तसेच पैठण, बीड, गेवराई, जालना चा काही भाग, तसेच माजलगाव आणि परळीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच गेवराईला देखील एकदम जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच खेड, जामखेड या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे 23 तारखेला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र पाहिला असता परभणी, हिंगोली या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. पण शेतकरी मित्र, हा पाऊस भाग बदलत पाऊस पडणार आहे. ज्या भागामध्ये पाऊस नाही त्या भागामध्ये पडणार आहे. पण काही काही भागामध्ये पाऊस हा अद्याप आणखीन जोरदार झालेला नाही. परंतु पाऊस हा ज्या भागामध्ये झालेला जोरदार नाही त्या भागामध्ये देखील जोरदार पाऊस होणार आहे. परंतु पुसद, उमरखेडा, हिंगोली, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी देखील 23 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. नागपूर, उमरेड या भागामध्ये, चंद्रपूर या भागामध्ये 23 तारखेला. आणि 22 तारखेला देखील शेतकरी मित्र 22 तारखेला जवळजवळ पाहिला असता नांदेड, देगलूर, उदगीर, लातूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि इतर ठिकाणी अकोला, अमरावती, खामगाव या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस त्या तरी येण्याचा अंदाज आहे. तसेच जळगाव, संभाजीनगर, पैठण, बीड, जामखेड या ठिकाणी देखील 22 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 22 तारखेला 4 वाजल्यापासून पावसाला चांगली जोरदार सुरुवात होण्याचा अंदाज आहे. पुणे, अहमदनगर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, नाशिक, भाग, जळगाव, चाळीसगाव, सिल्लोड तसेच संभाजीनगर, पैठण या भागामध्ये देखील 4च्या टायमाला चांगला जोरदार पाऊस आहे. आणि बीड, माजलगाव, केज या ठिकाणी देखील
याच्या टायमाला पाऊस येण्याचा अंदाज आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 22 तारखेला 22 तारखेला रात्री सायंकाळी 7च्या टायमाला देखील एकदम काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच जे जोरदार पाऊस राहणार आहे तालुके आणि जिल्हे माजलगाव, परळी या तालुक्यामध्ये राहणार आहे. आणि परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेडा, कारंजा, लोणार, जिंतूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे. तसेच खामगाव, अकोला, कारंजा, अमरावती या भागामध्ये 22 तारखेला 7च्या टायमाला एकदम जोरदार असा तुफान पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्र, आपल्या चॅनल आपण नवीन असाल आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.